एक धक्कादायक सशस्त्र दरोडा काल दिवसभर नाशिक शहरात चर्चेचा विषय ठरला। शहरातील जेलरोड येथील भारतभूषण सोसायटीत भर दिवसा एसी दुरुस्तीसाठी आल्याचं सांगून तिघा दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। दृश्यांमध्ये स्पष्ट दिसतं की एका स्कूटीवर तिघे जण घराजवळ सतत फेरफटका मारत असून घरात शिरताना स्पष्ट दिसतात। यानंतर वृद्ध आणि त्यांच्या सुनेला पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवत घरातील सामान अस्ताव्यस्त करत दागिने आणि रोकडची मागणी केली। वृद्धांनी मी सेवानिवृत्त असून सर्व काही बँकेत असल्याचं सांगितलं। ही घटना काल सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली। सुमारे 20 मिनिटांच्या आत चोरट्यांनी 2 मोठ्या बॅगा घेऊन पलायन केलं। या दरोड्यात फारसा मोठा ऐवज चोरीस गेला नसला तरी भर दिवसा शस्त्राचा धाक दाखवत वेटीस धरून लुटीचा प्रयत्न झाल्यानं परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं। घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। या घरात रामदास पगारे वृद्ध आणि त्यांची सून नीलम पगारे उपस्थित होते, तर इतर घरातील सदस्य कामानिमित्त बाहेर गेले होते। त्यांनी आरडाओरडा करू नये म्हणून चोरट्यांनी दोघांच्या तोंडाला चिकट टेपी लावला। या घटनेत चोरटे घरातील स्थिती, वेळ आणि उपस्थित व्यक्तींची माहिती ठामपणे जाणूनच घरात शिरले असल्याचा संशय असून दरोडेखोर परिचयाचे असावेत असा संशय व्यक्त करण्यात आला। या घटनेचा पुढील तपास नाशिक रोड पोलीस करतात। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण, नाशिक।